निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। मला केवळ एवढेच सांग गोरक्ष, का मारलंस माझ्या मुलाला? कोणाचा मुलगा? माझा! इथे कोण कोणाचा मुलगा, कोण कोणाचा बाप? मी बाप आहे मीनचा, बाप आहे मीनचा। गुरुवर, तो गेल्या जन्मी कोणीतरी वेगळा होता, ह्या जन्मी तो तुमचा मुलगा झाला। जन्म मरणाचं हे चक्र, ह्याबद्दल तुम्हीच मला शिकवले आहे गुरुवर। मीन कुठेही गेलेला नाही, तो इथेच आहे। तो तुम्हाला दिसत नाही, कारण तुम्ही तुमच्या डोळ्यावर मोहाची कातडी ओढून घेतली आहेत। इथे कोणताही जीव मरत नाही, मरते ते शरीर। आत्मा तोच आहे जो केवळ नव्याने शरीर धारण करतो। माझ्या पोटच्या गोळ्याला मारून आता तत्वज्ञान सांगता आहात? मी तुम्हाला अशी शिक्षा करेन ना, माझ्या मीनच्या आत्म्याला शांती मिळेल। अगं भानामती, काय ग, काय झालं? बाहेर काहीतरी झालंय। काय झालं ग? मला नाही माहित, पण बायका ओरडत आल्यात। वरडायला काय झालं त्यांना? गोरक्षनाथाने काहीतरी केलंय। हा बया, म्हणजे माझ्या कामात अडथळा आहेच। भानामती, अगं ते निघूनच गेले तर ग? हे धड बोल ग। मलाही काही समजत नाही, बाहेर जाऊन बघू की नको? माझा मीन गेला, गेला तो। खूप जीव लावला होता रे त्याला। गोरक्ष, तुझ्या हाती देऊन खूप मोठी चूक केली मी, खूप मोठी चूक केली। गुरुवर, तुम्ही असा विलाप करू नका। हे पहा, आदेश, आदेश, अलख निरंजन, निरंजन।
काय कुठे? मला एकटीला टाकून गेलात ना? बाहेर काय घडलं याची कल्पना तरी आहे का तुला? काय घडलं? अगं राजवाड्यातून गोरक्षनाथ आले आणि गेले सुद्धा. तुला समजलं पण नाही? नाही. अगं मी नाथांना आपटून मारलं आणि पुन्हा जिवंत केलं. काय अवस्था झाली होती सगळ्यांची. माझे तर हातपाय कापायला लागलेत ऐकून. पण तू काय करत होतीस एवढं की तुझ्या ध्यानातही आलं नाही? अगं मी छोटी मोठी कामं करत होते. गोरक्ष, तू आज जे काही केले त्याने माझे डोळे उघडले. गुरुवर, मी तुमचे काय डोळे उघडणार? तुम्हीच जे काही मला शिकवले आहे तेच मी तुम्हाला सांगितले. आणि मला याची कल्पना आहे की हे सगळं तुम्हाला ज्ञात आहे. मी फक्त त्याचं स्मरण करून देण्याचा प्रयत्न केला, एवढंच. शिष्याने गुरुला स्मरण करून द्यावे यापेक्षा अजून अद्भुत काय असू शकते? गुरुवर, मग तुम्ही पुढे काय ठरवले आहे? मी स्त्री राज्यामध्ये येऊन खूप काळ लोटला गोरक्ष. त्यामुळे मैनावतीशी मला बोलावे लागेल. असं एकट्याने मला निर्णय घेता नाही येणार. मग अधिक विलंब नको गुरुवर. कृपया तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का असेल. गुरुवर, हे आज ना उद्या घडणारच आहे. मी तिला दीक्षा दिली आहे. ती किती उंचीवर आहे हेही समजेल. गोरक्ष, ही कातडी कसली आहे? मग माझा मीन कुठे आहे? हा काय मी? तुम्हीच म्हणाला होतात ना की त्याला चांगलं धुवून स्वच्छ कर म्हणून. मी त्याला चांगला धुवून काढला आणि इथे वाळत टाकला आहे. जे काही झालं ते पटले का तुम्हाला? खरे तर नाही, परंतु त्याला माझे डोळे उघडायचे होते. म्हणजे तुम्हाला काहीच वाटत नाही? मी असं म्हणालो का मैनावती? त्यांच्याकडे ज्या सिद्धी आहेत त्या बघितल्यात मी. हिंगला जेव्हा त्यांनी मारलं असेल तेव्हा किती वेदना झाल्या असतील त्याला. माझ्या मुलाने माते म्हणून टाहो फोडला असेल. मला समजते येते मैनावती. त्याचा जाब तुम्ही त्यांना विचारला की नाही? मीनचे पिता म्हणून तुम्हाला राग, दुःख, वेदना याचे काहीच वाटत नाही का? का गुरु शिष्याचं नातं आडवं आलं?
मीन कुठे आहे? झोपलाय तो, मृत्यूला बघून आलाय. किती घाबरला असेल तो. खरं तर गोरक्षनाथांना राज्यसभेत उभं करून शिक्षा सुनवायला हवी. मैनावती, आपला मीन त्याने परत केला आहे ना, विसरून जा जे झालं ते शक्य नाही. मातेचे हृदय तुम्हाला नाही कळणार. कोण आहे रे तिकडे? वाघ की सिंह? मी आहे. मीन ये. बसा. काय देऊ मी तुला? माझ्याकडे काही नाही. मला काहीही नकोय. मी फक्त बोलायला आलो आहे. बर, काय बोलायचं? तुम्ही मला त्या दिवशी का मारलत? आपलं शरीर म्हणजे आपण नसतो हे मला समजावून सांगायचं होतं म्हणून. कोणाला? तुझ्या पिताश्रींना. त्यांना समजावं म्हणून मला मारलं? हो, कारण ते तुझ्या प्रेमात मोहात अडकले आहेत. तुम्ही कोण त्यांचे? शिष्य. आणि पिताश्री? गुरु. गुरु शिष्य म्हणजे काय? जिथे संपूर्ण समर्पणाची भावना असते आणि जिथे शिष्य शरण जातो ते गुरु. आणि जो संपूर्ण समर्पित होतो तो शिष्य. मलाही शिष्य व्हायचं आहे. त्यासाठी तुला गुरु निवडावा लागेल. तुम्ही व्हाल माझे गुरु? आधी तू पिताश्रींची अनुमती घे, मग आपण ठरवू. कारण त्यांच्या आज्ञेशिवाय मला काही करता येणार नाही. बर, आता येऊ मी? हो. शुभम भवतु. मीन, तुझा मीननाथ होण्याचा प्रवास इथून सुरू झाला आहे. गोरक्षनाथांना स्त्री राज्याच्या बाहेर काढण्याऐवजी त्यांना इथेच थांबवून ठेवूया. हाच उत्तम मार्ग आहे. ते इथे थांबले तर भविष्यात श्रीनाथ सोडून जातील ही भीतीच राहणार नाही.
प्रणाम गुरुवर. देवींचा संदेश आहे. बोल रोहिणी. त्यांनी आपल्याला आणि श्री गोरक्षनाथांना बोलावले आहे. कशासाठी? त्यांना काही महत्वाचं बोलायचंय. येतो म्हणून सांग. गुरुवर, मला थांबवण्यासाठी काहीतरी नवीन योजना असते. तिच्या डोक्यात दुसरं काही नाही. परंतु गुरुवर, तुम्ही निर्णय का घेत नाही आहात? मी नकार दिला आहे का गोरक्ष? तुम्ही होकारही दिलेला नाहीत. आधी आपण मैनावतीला भेटून येऊ. गुरुवर, तुम्ही विषय टाळता आहात. गुरुवर, आपण बोलू ना गोरक्ष. आता इथेच थांबलो तर मैनावती इथे येईल. गुरुवर, त्यांना काय वाटेल ह्याचा किती विचार करता आहात? कारण इतक्या वर्षामध्ये तिचा स्वभाव मला माहीत झालाय. गुरुवर, हे सगळे तुमच्याकडून अपेक्षित नाही. आपण नंतर बोलू. हे प्रभू गुरुदेव दत्त, पाहताय ना, गोरक्ष, गोरक्षनाथ यावे, आसन ग्रहण करावे. तुम्ही अजूनही राजवाड्यातले भोजन नाही करत आहात. माझे काही नियम आहेत, ते मला मोडता येणार नाहीत. खरं तर राजवाड्यात राहणंही योग्य नाही, परंतु माझ्या गुरूंनी आदेश दिला म्हणून मी इथे राहिलोय. तुम्ही हे असे बोलता आहात हे ऐकून श्रीनाथांचे सुरुवातीचे दिवस मला आठवले. तेही असंच म्हणायचे. तुम्हाला असं वाटत असेल की गुरुवर सगळं विसरले आहेत, परंतु तसं काही नाही. माझे गुरु म्हणजे तेजाचं धगधगतं कुंड आहेत. केवळ राजवस्त्र परिधान केले आणि तुमच्या बरोबर ते राहिले म्हणून त्यांचं तेज गेलं असं नाही.